मागच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळेस वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की लवकरच आपल्याला मोठं पद मिळेल. त्या संदर्भात काही लवकर पद मिळण्याची शक्यता तो विषय संपलाय. कशासाठी त्याची आठवण करायची? आज कार्यक्रम आज त्यांनी शुभकामना दिली कार्यक्रमाच्या आयोजकांनी की आमच्या व्याख्यानमागत जे येतात ते पुढे जातात. गमतीने भाग घ्यायचा असतो. नाव सांगितलं आणि ते मुख्यमंत्री झाले म्हणाले. सगळं आता नवीन विषय आणि नवीन चर्चा नको. आज गमती जमतीचा विषय त्यांनी दिला. आज राणांना भारतात आणलेलं आहे. तौर राणांना विरोधकांचं असं म्हणणं आहे की दाऊदला कधी आणणार नाही, विरोधकांना खरं तर इतक्या गंभीर आरोपीला घेऊन आणल्यावर आनंद किंवा कौतुकाचे शब्द निघत नसेल तर कमीत कमी चूप राहावं. पण अशा पद्धतीने आणल्यानंतर या संदर्भामध्ये स्वतः जेव्हा राज्यकर्ते होते तेव्हा तर दाऊद इब्राहिम आणलंच नाही. त्याला इनडायरेक्टली मदत करणारे यांना डोक्यावर घेऊन हे नाचले होते. मला वाटतं की विरोधी पक्षाला कधीतरी चांगलं बोलण्याची सवय लागणं हे जास्त महत्त्वाचं आहे. चिराग पासवान आज राज्यात होते, शिर्डी येथे आले होते. यावेळी ते म्हणालेत की बिहारी ज्या अर्थव्यवस्थेला बिहारी ज्या राज्यात जातात तिथल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, व्यवस्थेत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. आज ते या राज्यात आले होते असं म्हणाले ते बिहारचे नेते. अर्थव्यवस्थेमध्ये तर राज्यावर आपण विचारच करत नाही. आपण तर देशाचा विचार करतो. आपण महाराष्ट्र म्हणून देशाच्या एकूणच आर्थिक प्रगतीमध्ये आमचं योगदान सर्वात मोठं नंबर 1चं असतं. महाराष्ट्राचं योगदान असतं. ते मला वाटतं की सहज असं म्हणाले की आम्ही जिथं जिथं जातो त्या त्या राज्यामध्ये जीव ओतून काम करतो, हा त्याचा अर्थ आहे. खरं तर चांदवडचा रंगमहाल आहे तो आजही अक्षरशः दुरावस्था त्याची झालेली आहे. राज्यकर्ते त्यांच्या नावावर राजकारण करतात. अहिल्यादेवींचा होळकर आता त्याच्याबाबतच्या अनेक जयंत्या साजऱ्या होत असतात. मात्र लोकप्रतिनिधी असेल किंवा शासकीय कर्मचारी असेल त्यांची या सगळ्याकडे उदासीनता बघायला मिळते. कसं बघता? नाही, जर ती संरक्षित वास्तू असेल तर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण DPDCमध्ये इतके पैसे दिले आहे की अशी वास्तू असण्याचं काहीच कारण नाही. संबंधित लोकप्रतिनिधींनी ती खाजगी असेल तरच प्रश्न आहे. जसं आत्ता मी ज्या सभागृहात आलो माझ्याकडे एकदा निवेदन आलं होतं की याचं कायापालट करावा. मलाही आनंद झाला कारण त्यासाठी आपल्याकडे निधी उपलब्ध आहे. जेव्हा समजलं की हे खाजगी आहे तर खाजगी कोणत्याही गोष्टीला सरकारच्या पैशांनी करता मग हेरिटेज दिला तर 100% चांगलं करते. पैशाची कुठेही कमतरता नाही. मला वाटतं की मग तुम्ही उशीर का केला? मी सांस्कृतिक मंत्री असताना सांगितलं असतं तर मी ताबडतोब मान्यता दिली असती. मी 1 मिनिटासाठी इथं आलो, मला सांगितलं की इथं आपण गोदावरी आरती सुरू करू. मी 10 दिवसात प्रशासकीय मान्यताच नाही, 10 दिवसात पैसे अकाउंटमध्ये दिले. तसं केलं असतं. ठीक आहे, पुढे पाहू. साहेब, आपण आज नाशिकला म्हणून एक प्रश्न विचारतो. अनेक वर्षांपासून आपण राजकारणात आहात, मंत्री पदावरती राहिलेले आहेत. गेल्या जवळपास सरकार स्थापन 3 महिने झालेले आहेत. नाशिकला पालकमंत्री पद मिळत नाहीये. हा मतदारांचा अपमान नाही असं वाटतं? नाही, मतदारांचा अपमान पालकमंत्री असणे नसते याच्यात मतदारांचा अपमान. मतदारांची कामं न करणं हा मतदारांचा अपमान आहे. पण कोणीतरी पालकमंत्री झाला नाही झाला याचा मतदारांच्या सन्मान अपमानाशी दुरान्वये संबंध नाही. मतदारांचा सन्मान म्हणजे त्याचं जीवन जगणं सहज सोपी व्हावं यासाठी सरकारने कृती करणं. कोणी मंत्री होणं, कोणी आमदार होणं, कोणी खासदार होणं, कोणी मुख्यमंत्री होणं याच्याशी आता उद्या एक कोणी पालकमंत्री केला आणि तो वाईट वागला तर हा मतदारांचा सन्मान होईल का? आता एवढंच आहे, कधी कधी काही कालावधी लागतो पण याचा अर्थ मतदारांच्या सन्मानाशी नाही, प्रशासकीय कामाशी जोडण्याची आवश्यकता आहे. पण जी मला माहिती आहे या जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहे आणि ते 3ही मंत्री हे पूर्ण शक्तीने काम करत आहेत. बोगस दिव्यांगांचा मुद्दा समोर आलेला आहे. पुढारी न्यूजनं त्याला वाचा फोडली. एक तहसीलदार, एक उपजिल्हाधिकारी होता राहिलेला आहे. त्याचा सगळा भांडाफोड केला होता. राज्यामध्ये अशा अनेक ठिकाणी बोगस दिव्यांगांचा लाभ घेऊन खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होतोय. काय या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाटतं काय कारवाई? जसं पुढारी चॅनलनी हा विषय लावून धरला तसं राज्यकर्ते पुढाऱ्यांनी असे विषय घडू नये यासाठी कडक कायदे करून अशा लोकांना कडक शिक्षा केली पाहिजे. असं आहे की काही घटना घडतात कारण शेवटी काही मानवी चुका करणारे लोक प्रशासनात असतात आणि या मानवी चुका करतात. पण त्यांना असं दंड दिला पाहिजे की पुन्हा कोणी भविष्यामध्ये तशा पद्धतीची हिंमत करू नये.
भाऊ राहुल भाजप नेते सर्व म्हणत आहेत की राहुल सोलापूरकरवर कारवाई झाली पाहिजे, मात्र 3 महिने होऊन गेलेत, साधा गुन्हा देखील दाखल झाला नाही. काय कारण असू शकते यावर? नाही, याचं कारण मी कसं सांगू शकेल? याचं कारण गृह विभाग सांगेल, मला काय माहीत राहील? मी तर एक चंद्रपूरमध्ये आमदार आहे. फक्त एवढं मला माहिती आहे, मी सांस्कृतिक मंत्री होतो. सुदैवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी वागणं कान गे अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं, जे देशात कधी घडलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर ब्रेल लिपीमध्ये पुस्तक केलं आणि मला विश्वास आहे की हर समस्याओं का समाधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे. मी श्रीशैलमला मंदिर बांधलं छत्रपतींचं. तर मला असं वाटतं की छत्रपती आमच्यासाठी देव कदाचित नसतील, पण देवापेक्षा कमी नाही आहे. आणि म्हणून त्यांचा अपमान करणाऱ्याला दंडित केलं पाहिजे. जर कायदे आता अपुरे असतील तर पुन्हा कायद्यामध्ये ॲडिशन केलं पाहिजे. ज्याच्या संदर्भात मी एक अशासकीय विधेयक मांडलं आहे, कदाचित ते जून जुलै अधिवेशनात येईल, तेव्हा मी ही आग्रही मागणी करणार आहोत की कोणी उठायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं धारिष्ट्य कोणी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही आणि आम्ही आहोत. ते जर नसते तर आजही आमचा देश हा कदाचित लोकशाही मार्गाने पुढे जाऊ शकला असता का, हे प्रश्नचिन्ह आहे.